संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केजऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जाणार। सुरक्षेच्या कारणास्तव खटला बीड न्यायालयामध्ये चालवण्याचा विनंती अर्ज मंजूर। बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं केल्यास कारवाई होणार। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू। अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचा बंडल ठेवून वाळू माफियाचा रील, पोलिसांसोबतचे व्हिडिओ व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न। भाऊ राठोडवर कारवाई करण्याची हिंगोलीमधल्या सेनगावच्या ग्रामस्थांची मागणी। माध्यमांचा उपयोग आणि वर्तणुकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येतील। बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही। रील बनवणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। राज्यातील सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांचा शासनाने सर्व्हे करावा। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची विधान परिषदेत मागणी। मी तर अगदी मंत्री महोदयांना सांगेन की त्यांनी पेट्रोल पंपवरती जितके शौचालय राज्यामध्ये आहेत कृपया एकदा सर्व्हे करावा शासनाकडनं। इतकी वाईट अवस्था आहे, मुद्दामच काचा फोडून ठेवलेल्या आहेत। खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकारी नाराज। एका घरामध्ये 2 आमदारकी देऊन काय फायदा? इच्छुकांचा सवाल, सूत्रांची माहिती। भविष्यात मोठी एमपीएससी भरती। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा। यूपीएससी प्रमाणे एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असावं असा प्रयत्न करणार। डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये परीक्षा घेणार, फडणवीसांची माहिती। एमपीएससी मध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, आता 3 जागा रिकाम्या आहेत, या तात्काळ भरण्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे। कारण पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया आपल्याला राबवायची आहे। पुण्यामध्ये 531 जागांसाठी 3000 मुलींची गर्दी। पोलीस भरतीच्या वेळी मोठा गोंधळ। गर्दीमुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाल्याची माहिती। एमएसआरडीसी मध्ये मोठा भ्रष्टाचार। 1400 कोटीचा प्रकल्प 2600 कोटीला। रोहित पवारांचा आरोप। तर शिंदेना भीती दाखवण्याचा प्रकार। भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची आहे, रोहित पवारांचं वक्तव्य। प्रकल्प म्हणजे जिथं 1400 कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर 2600 कोटीला। पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं, बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठेतरी मिळाला नसावा।